आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिव्यांच्या ऑडिओ क्लिपबद्दल ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्याशीही आम्ही बातचीत केली। त्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत करत असलेल्या शिवीगाळीवरून दोन्ही आमदारांमध्ये खडाजंगी झाली। खरं तर आज भाजपला कोणताच हे राहिला नाही आहे, धाक राहिला नाही। सर्वसामान्य माणसाने सुद्धा एकमेकाशी बोलताना सुसंवाद साधला पाहिजे। आपल्याकडे आयुध आहेत, आपण ज्याची चर्चा केली निवडणूक त्यावेळी त्यांच्याकडे आयुध होती, त्यामुळे अशा शिवाय देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि भाजपची ताकद असल्यामुळे हे अशा शिवाय देतात। संजय राऊत तर रोज शिव्या घालतात। काल ते राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना काय बोलले आणि ते तुम्ही दाखवलं। माझ्या ट्विटवर ते काय बोलले होते जेव्हा मी त्यांच्यावर एक ट्विट केलं सभ्य भाषेत, आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांनी हे बोलावं म्हणजे तळीरामाने दारूबंदीविषयी बोलण्यासारखं आहे, एवढंच मी आले। तर संजय राऊतांचा बाणा ठाकरी बाणा आहे आणि ते शिव्या घालताना चोरून लपून घालत नाहीत, परंतु भाजप जो स्वतःचा आव आणतोय, स्वतः वैचारिक असल्यासारखा, तो मात्र आज त्याचा बोरखा टराटरा फाडलेला आहे आणि त्यामुळे ते आमच्यावर आरोप करतायत। परंतु त्या ठिकाणी टीका असलेली ती आपण योग्य पद्धतीने आपण घेतली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।